राज्यघटनेत देवतांची चित्र पुन्हा छापा असं हरिभाऊ बागडे यांनी म्हटलंय। देवतांच्या फोटोंना कोण विरोध करतो ते मी पाहतो असं देखील बागडे म्हणाले। राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये देवता आणि महापुरुषांची चित्र होती असंही बागडे म्हणाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये भारतातले देवदेवता आणि महापुरुषांची चित्र होती। कालांतराने ती काढून टाकण्यात आली। आपल्या या देवतांना घटनेमध्ये पुन्हा स्थान देण्यासाठी आवाज उठवण्याची गरज आहे आणि त्यासाठी विधिमंडळात हवा तर ठराव आणा अशी मागणी सुद्धा बागडे यांनी केली। या पुढे जात या मागणीला कोण विरोध करतो ते पाहू असं म्हणत त्यांनी आक्रमक पवित्रा देखील घेतला। नाशिकमध्ये सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट आमदार पुरस्कार कार्यक्रमावेळी बोलताना हरिभाऊ बागडेंनी हे वक्तव्य केले। त्या प्रतिमध्ये किंवा ज्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी देशाला सादर केली त्या घटनेमध्ये अशीची तिथं शिवाजी महाराजांचं चित्र होतं। त्या घटनेमध्ये गुरु गोविंद सिंगाचं चित्र होतं, राणा प्रतापाचं चित्र होतं, गौतम बुद्धाचं चित्र होतं, भगवान महावीरांचं चित्र होतं, प्रभू रामचंद्राचं चित्र होतं, नटराजाचं चित्र त्याच्यात होतं। असे असंख्य चित्र त्याच्यात होते। ते सगळे नंतर काढून टाकले। मी आपल्याला आग्रह करतोय की आपण निश्चित याचा आवाज उठवला पाहिजे की हे चित्र पुन्हा छापा, पुन्हा छापा। हे जर याने काढून टाकलं असेल, पुसून टाकलं असेल तर आमचं या भारत मातेचे लेकरं म्हणून, ह्या भारत मातेचे सुपुत्र म्हणून आम्ही ती मागणी केली पाहिजे की ते चित्र पुन्हा छापा। आणि आता त्याला कोण विरोध करतं ते पण पाहू। हे मी पहिल्यांदाच ऐकलं। आता खरं आहे का खोटं आहे? त्यांच्याकडे ते असं कोणीतरी म्हटलेलं आहे की त्यांच्याकडे त्या संविधानाची प्रत आहे। मग ठीक आहे, तर ते बघा काय करायचं ते, आणि अशा पद्धतीने छापणार असेल तर काय माझा विरोध करायचं काय कारण आहे? उलट मी सांगेन की त्याच्यामध्ये जर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे फोटो नसतील तर त्यांचे फोटो छापून टाका।